नमस्कार, मी डॉक्टर आदित्य होलानी, डर्मॅटोलॉजिस्ट अँड हेअर ट्रान्सप्लांट सर्जन, भारती हॉस्पिटल, पुणे. आज मी तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी या विषयाबद्दल काही बेसिक माहिती देणार आहे. तर सुरुवातीला हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय? तर हेअर ट्रान्सप्लांट ही एक डे केअर प्रोसिजर किंवा शस्त्रक्रिया असून यामध्ये शरीराच्या एका भागातील केस किंवा हेअर फॉलिकल्स, युजली डोक्याच्या मागच्या भागातील हेअर फॉलिकल्स, हे काढून ज्या ठिकाणी केसांचा विरळपणा आहे किंवा केस कमी झाले आहेत त्या ठिकाणी प्रत्यारोपित केले जातात. तर हेअर ट्रान्सप्लांट नेमके कोणी करावे? तर ज्या पुरुषांमध्ये हेअरलाईन मागे जात आहे किंवा अकाळी टक्कल पडले आहे किंवा ज्या स्त्रियांमध्ये केसांचा विरळपणा वाढत आहे, ह्या ग्रुपमध्ये आपण हेअर ट्रान्सप्लांटचा विचार करू शकतो. तर हेअर ट्रान्सप्लांटची प्रक्रिया ही नेमकी कशी असते? तर सांगितल्याप्रमाणे हेअर ट्रान्सप्लांट ही एक डे केअर प्रोसिजर असून ट्रान्सप्लांट केल्यानंतर पेशंट लगेचच आपल्या घरी जाऊ शकतो. ही प्रोसिजर करताना आपण लोकल ॲनेस्थेसियाचा वापर करतो, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला सर्जरी करावयाची आहे त्या ठिकाणच्या त्वचेमध्ये लोकली भूल दिली जाते. ह्या प्रोसिजरमध्ये मागचे केस काढण्यासाठी 2 प्रकारच्या पद्धती असतात. त्यांना FUT आणि FUE असे म्हणतात. यामध्ये FUE दॅट इज फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन ही एक लेटेस्ट आणि चांगली पद्धत असून यामध्ये मागील केस हे व्यवस्थित निवडून एक काढले जातात. हे केस काढल्यानंतर त्याला काळजीपूर्वक आपल्याला हव्या त्या ठिकाणी प्रत्यारोपित करता येते. हे करत असताना आपला नॅचरल लुक कसा मेंटेन करता येईल यावरती खूप विचार करून आणि काळजीपूर्वक ही प्रक्रिया केली जाते. ही प्रोसिजर पुरुषांमध्येच नाही तर स्त्रियांमध्येही अगदी सहजरित्या करता येते. प्रोसिजर केल्यानंतर सौम्य प्रकारची सूज किंवा थोडीशी अस्वस्थता जाणवू शकते, जी साधारण 1 ते 2 दिवसानंतर नॉर्मल होते. प्रत्येक पेशंट 2 ते 3 दिवसानंतर आपले रुटीन काम सहजरित्या परत चालू करू शकतो. हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी ही योग्य ठिकाणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून करून घेणे फार गरजेचे असते. ही गरज कशासाठी? तर आपला नॅचरल लुक आणि आपलं ट्रान्सप्लांट केलेले केस हे दीर्घकालीन टिकावे यासाठी हे फार गरजेचे असते. तर ह्यापुढे एक प्रश्न तुमच्या मनात येईल की हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी ही नेमकी कुठे करावी? आजकाल बाजारामध्ये बऱ्याच बोगस त्वचारोग तज्ज्ञांचा सुळसुळाट झालेला आहे, जे खूप अत्यंत माफक आणि कमी दरामध्ये हेअर ट्रान्सप्लांट करत आहेत. त्यामुळे होणारे अनेक दुष्परिणाम आणि कॉम्प्लिकेशन्स याचे प्रमाण वाढत आहे. हे कमी करण्यासाठी आपले राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजे NMC या शासकीय यंत्रणेकडून काही गाईडलाईन्स ह्या प्रपोज केलेल्या आहेत, ज्यामध्ये हेअर ट्रान्सप्लांट ही प्रक्रिया फक्त काही सर्टिफाईड डॉक्टर्स जसे की डर्मॅटोलॉजिस्ट हे करू शकतात. शिवाय ही प्रोसिजर करताना लागणाऱ्या मूलभूत सुविधा तसेच इन्फ्रास्ट्रक्चर यांची सुद्धा त्या सेंटरमध्ये उपलब्धता असणे तितकेच आवश्यक असते. आमच्या भारती हॉस्पिटलमध्ये हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर, मूलभूत सुविधा तसेच सर्टिफाईड तज्ज्ञ हेअर ट्रान्सप्लांट सर्जन उपलब्ध आहेत. थोडक्यात सांगायचे, केस गळतीचा सामना करण्यासाठी हेअर ट्रान्सप्लांट हा एक अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी असा उपाय आहे. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या गरजा, प्रत्येकाचे केस हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यासाठी काही व्यावसायिक सल्ला घेणे अत्यंत गरजेचे असते. आपण या प्रोसिजरसाठी विचार करत असाल तर भारती हॉस्पिटलमध्ये स्किन आणि हेअर विभागामध्ये येऊन आपल्या हेअर ट्रान्सप्लांट विषयी शंकांना विचारू शकता, त्याचे निरसन करू शकता, किंवा तुम्हाला अजून काही या प्रोसिजरबद्दल माहिती हवी असेल तर आमच्या भारती हॉस्पिटलच्या हेअर OPD मध्ये येऊन नक्कीच मार्गदर्शन घेऊ शकता आणि हेअर ट्रान्सप्लांटसाठी सुद्धा नक्की विचार करू शकता. धन्यवाद.